नमस्कार मित्रांनो, सिबिल स्कोर बद्दल तुम्ही ऐकलं असेल. हा 3 डिजिटचा कोड असतो, बट हा कोड डिसाइड करतो की बँक तुमच्यावर विश्वास ठेवतात का नाही. तर याची तुम्हाला रेंज सांगतो. रेंज असते 300 to 900. जर तुमचा स्कोर 750च्या वरती असेल, याचा अर्थ बँकांना तुम्हाला लोन द्यायला काही प्रॉब्लेम नाहीये. पण यामध्ये पण जेवढा जास्त असेल तेवढा रेट ऑफ इंटरेस्ट तुमचा कमी होतो. सो इफ इट इज अबव 800 देन रेट ऑफ इंटरेस्ट इज डिफरंट. आणि समजा हा 600च्या खाली गेला, याचा अर्थ तुम्हाला लोन मिळणार नाही, क्रेडिट कार्ड मिळणार नाही, कुठलाही EMI ऑफर्स मिळणार नाही. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही हे तर सांगितलं, पण आम्हाला टिप्स द्या हे कसं इम्प्रूव्ह करता येईल. तर सगळ्यात महत्त्वाची टिप, तुम्ही जेवढे काही लोन घेतले त्याचे EMI वेळेत भरायचे, बाउन्स नाही झाले पाहिजे तुमचे, किंवा EMI बाउन्स नाही झाले पाहिजे. सेकंड, क्रेडिट कार्डचे लिमिट्स काही बँक तुम्हाला एक्स्ट्रा लिमिट वापरले जातात, ते एक्झॉस्ट नका करू, यूज नका करू. तिसरं, अवॉइड टेकिंग टू मेनी लोन्स. तुम्ही खूप जर लोन घेतले तुमचं सिबिल स्कोर खराब होतो. आता तुम्ही मला सर हे चेक कुठं करायचं, तर गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे www.civil.com. तिथे जाऊन तुमचं नाव, फोन नंबर, बेसिक माहिती, पॅन कार्ड, आधार कार्ड, तुम्हाला OTP मोबाईलवर आणि ईमेलवर, ते पाहून तुम्ही तुमचा सिबिल स्कोर बघू शकता. किंवा बहुत सारे ऍप पण आहेत, जसं पेटीएम वगैरे आहे, खूप साऱ्या ऍपवर तुम्ही तुमचा रिपोर्ट बघू शकता. अशा अजून कंटेंटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू सो मच. आणि कंटेंट आवडले तर मित्रांबरोबर शेअर करून करा. थँक्यू अँड सी यू सून.